जून महिना उजाडलेला आहे, तरीही अजूनपर्यंत पावसाची काहीही शक्यता आपल्याला दिसत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पाऊस जो आहे, तो पाऊस सर्वदूर पसरलेला असतो, पण अजूनपर्यंत तो पसरलेला नाही. महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळाचं जे सावट आहे, ते आता आपल्याला पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने टास्क फोर्स जो आहे, तो जारी केलेला आहे, तो अपॉइंट केलेला आहे, जेणेकरून या दुष्काळासोबत आपण कसा सामना करू शकतो त्यासाठी. महाराष्ट्रातले जे महाराष्ट्रातले आणि भारत देशातले जे धरणं आहेत, ते धरणं जे आहेत ते आता हळूहळू कोरडे पडायला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातले धरणांमध्ये तर ठणठणाट आहे. पुण्यामध्ये 1 दिवसाआड पाणी जे आहे ते द्यायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या भागातली परिस्थिती कशी आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज आपण जाणून घेणार आहे की हा जो अल नीनो नावाचा फॅक्टर आहे तो नेमका काय आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे तो किती प्रमाणात प्रभावी होऊ शकतो आणि तुमच्या जीवनावर त्याचा काय प्रभाव पडू शकतो. व्यवस्थित ऐका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या महाराष्ट्रामध्ये जो आता पाऊस आलेला नाहीये त्याला कारणीभूत असलेला जो फॅक्टर आहे तो आहे हा अल नीनो. ठीक आहे. हा अल नीनो जो आहे याच्यामुळे आपल्या देशामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती जी आहे ती दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. आलं का लक्षात? येस. मग हा अल नीनो नेमका विषय काय आहे, तर हा विषय पहिल्यांदा समजून घेऊया. ओके, चला पहा, लक्ष द्या. एक मिनिट पहा. आता हा जगाचा नकाशा आहे. ठीक आहे. या जगाच्या नकाशामध्ये बघा, हा पॅसिफिक महासागर आहे. हा कोणता महासागर आहे? हा पॅसिफिक महासागर आहे. या पॅसिफिक महासागरामध्ये हा ऑस्ट्रेलिया आणि इकडे जो दिसतोय तुम्हाला दक्षिण अमेरिका खंड, याच्यामध्ये हा जो विस्तीर्ण महासागर पसरलेला आहे, या महासागरामध्ये इथे आता गरम पाण्याचा प्रवाह तुम्हाला दिसतंय. हे निळं पाणी आहे आणि इथे लाल रंगाचा जो तुम्हाला शेड दिसतोय हे गरम पाणी आहे. तर हा जो पॅसिफिक महासागर आहे हा तापला आहे. आता हा पॅसिफिक महासागर जर तापला तर त्याचा परिणाम जो आहे, त्याचा परिणाम हा भारताच्या मान्सूनवर होतो. काय होतो? भारताच्या मान्सूनवर होतो. आणि दर 7 वर्षानंतर हा जो एल निनो आहे, एल निनो म्हणजे गरम पाण्याचा प्रवाह, जेव्हा पॅसिफिक महासागराचं पाणी जास्त प्रमाणात गरम होते त्याचा इम्पॅक्ट हा जेव्हा भारत देशावर होतो, ठीक आहे, आणि मान्सून प्रभावित होतो, त्याला एल निनो सदृश्य परिस्थिती असं म्हणतात. पॅसिफिक महासागराचं पाणी गरम होते मोठ्या प्रमाणात, तेव्हा म्हणतात की सुपर एल निनो ऍक्टिव्ह झालेला आहे आणि याचा प्रचंड इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला सहन करावा लागतो. तर हेच आपण या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. काय काय इम्पॅक्ट होणार आहे चला बघा. अधिकृत हवामान विभागाने धोक्याची घंटा जी आहे ती दिलेली आहे. अमेरिकेची एक इन्स्टिट्यूट आहे जिचं नाव आहे नोवा. ठीक आहे. या हवामान संस्थेने 11 जून रोजी एल निनो हा ऍक्टिव्ह झाला हे सांगितलं. संकटाचा कालावधी जून 2026 मध्ये सुरुवात होईल आणि ऑक्टोबर 2026 ते फेब्रुवारी 2027 पर्यंत हा अत्यंत शक्तिशाली रूप धारण करेल असं सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपला पूर्ण भारतातला मान्सून हा आता लंबा लाट होणार आहे. मुख्य धोके काय? तर 1950च्या नंतर सर्वात शक्तिशाली सुपर एल निनो बनण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जागतिक स्तरावर भीषण दुष्काळ, भीषण उष्णता आणि असामान्य पूर सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि ही परिस्थिती आता लवकरच तुमच्या डोळ्याने दिसणार आहे. ठीक आहे. पुढं अल निनो म्हणजे नेमकं काय? तर बघा, सामान्यतः प्रशांत महासागर ज्याला आपण पॅसिफिक महासागर म्हणतो, तो त्या महासागराचं तापमान जेव्हा संतुलित असतं त्यामुळे जागतिक हवामान चक्र व्यवस्थित चालतं. ठीक आहे. परंतु अल निनो ही एक अशी असामान्य स्थिती आहे जिथे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान अचानक वाढतं, पाणी गरम होतं. हे बघा, इथं निळं पाणी आहे, शांत आहे, इथं रेड झालं म्हणजे पाणी कसं झालं? गरम झालं. ठीक आहे. त्यामुळे पाऊस आणि वाऱ्यांचं नैसर्गिक चक्र पूर्णपणे विस्कळीत होतं आणि पाऊस आणि वाऱ्याचं नैसर्गिक चक्र विस्कळीत झालं की त्याचा मान्सूनवर इम्पॅक्ट पडणार आहे. ठीक आहे. आणि भारत देश कशावर डिपेंडंट आहे? मान्सूनवर डिपेंडंट आहे. 2 डिग्री सेल्सिअसची वाढ जी आहे ती पाण्यामध्ये होते. 2 डिग्री सेल्सिअस वाढलं की धोक्याची पातळी जी आहे ती 2 डिग्री सेल्सिअस जी आहे ती संपूर्ण जगाला भस्मसात करण्याची शक्यता ठेवते. ऑक्टोबर 2026 ते फेब्रुवारी 2027 काळात हा बदल सर्वोच्च स्तरावर असेल, म्हणजे एल निनो सर्वात जास्त ऍक्टिव्ह असेल. आता बघा, 1877-1878 मध्ये समुद्राच्या तापमानात 3 डिग्री सेल्सिअसची वाढ झाली होती. त्यामुळे 5 कोटीपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता आणि 55 लाख भारतीयांचा अकाल उपासमारीने मृत्यू झाला होता. दुसरी लाट 1977 ला आली होती. 5 कोटी मृत्यू जगामध्ये झाले होते. आणि आता हे जे संकट आहे
2026 मध्ये भारत देशामध्ये निर्माण झालेला आहे. जगात आहे पण भारतावर जास्त होणार आहे. का? कारण भारत देशामध्ये मान्सून सदृश्य पाऊस पडतो आणि एल निनो मान्सूनला धरून पकडतो. ठीक आहे, त्याला पडूच देत नाही भारत देशामध्ये, जास्त पूर्ण कमजोर करून टाकतो मान्सूनला. ठीक आहे, आणि भारताची जी पूर्ण इकॉनॉमी आहे ती मान्सूनवर डिपेंडंट आहे. आता बघा काय अंदाज लावलेला आहे, भारतावर तत्कालिक संकट काय आहे पहा. भारत देशामध्ये 60% दुष्काळाची शक्यता वर्तवल्या गेलेली आहे. 10% तुटीचा अंदाज वर्तवला गेला आहे. सरासरीपेक्षा 10% पाऊस कमी राहणार आहे असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मी पुण्यात राहतो. ठीक आहे, आतापर्यंत पाऊस ऍक्टिव्ह होऊन जातो. इव्हन मे मध्येच पावसाला सुरुवात होते. मागच्या वेळेस किती पाऊस पडला होता. यावेळेस मात्र आता 16 जून आहे, अजून पाऊस आपल्याला दिसत नाहीये डोळ्याने. 60% दुष्काळाची शक्यता आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचा इशारा आलेला आहे की संपूर्ण राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे. महाराष्ट्र राज्याने टास्क फोर्स अपॉइंट केलेला आहे. ठीक आहे, आता बघा विश्लेषण करू आपण. ठीक आहे, सामान्य मान्सून वेळेवर येतो. इथे सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडतो जेव्हा अल निनो असतो, किंवा एखाद्या वेळेस ढग फुटू शकतात किंवा पुराच्या तुरळक घटना तुम्हाला दिसू शकतात. इथलं हवामान अतिशय आल्हाददायक असतं. इथं कोरडं असतं आणि ऊन खूप जास्त असते. तुम्ही बघा यावर्षी ऊन खूप जास्त पडली होती. पिकांसाठी पोषक वातावरण सामान्य परिस्थितीमध्ये असते. इथे शेतामध्ये भेगा पडतात, खरीपाची पिकं जी आहेत ती करपतात आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. संपूर्ण भारत देशातल्या शेतकऱ्यांची स्थिती यावेळेस खूप वाईट राहणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची स्थिती सुद्धा खूप वाईट राहणार आहे. कठीण काळ आहे. अन्नधान्याची टंचाई आणि जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत प्रचंड वाढ अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आधीच भारताची आर्थिक स्थिती जी आहे ती डामाडोल आहे. आधीच भारत देशामध्ये महागाई वाढलेली आहे. अशा परिस्थिती अल निनो आपल्या मनगुटीवरून बसणार आहे आता. ओके, पुढं आता कृषी क्षेत्रावर काय आघात होणार आहे बघा. भातावर सर्वात जास्त इम्पॅक्ट होणार आहे, मक्यावर होणार आहे आणि पल्सेस म्हणजे डाळीवर सर्वात जास्त इम्पॅक्ट या अल निनोचा मोठ्या प्रमाणात पडणार आहे. ठीक आहे, त्यानंतर उत्पादनात घट दिसणार आहे, पुरवठा साखळी विस्कळीत होणार आहे आणि महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकते आपल्या देशामध्ये. त्यामुळे तुम्ही तयार राहा बरं का या सगळ्या गोष्टीला. अन्नधान्याची साठवणूक करून ठेवा. पाणी जे आहे ते पाणी खूप काटकसरीने वापरा, कारण परिस्थिती भयंकर आहे. जर महाराष्ट्रातली धरणं भरल्या गेली नाही तर हाहाकार उडेल आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, आता दैनंदिन हवामान आणि मानवी आरोग्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. ठीक आहे, मोठ्या प्रमाणात ह्युमिडिटी वाढेल, आजार आणि साथीचे रोग पसरतील आणि तापमानामध्ये प्रचंड वाढ होईल आणि यामुळे आपली जी तब्येत आहे त्या तब्येतीला सुद्धा जपणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा ही अल निनोची साखळी आहे. एक गोष्ट जर प्रभाव पडला का दुसरी गोष्ट वर प्रभाव पडतो, दुसरीचा तिसऱ्या गोष्टीवर पडतो. कसा पहा, प्रशांत महासागर तापला की मान्सूनवर प्रभाव पडतो. मान्सूनवर प्रभाव पडला की भारतातली शेती धोक्यात येते. शेती धोक्यात आली की अन्नधान्याचं टंचाईचं संकट निर्माण होतं आणि मग मोठ्या प्रमाणात उष्णता आणि आजार जे आहेत ते निर्माण होतात. याला कोणतं इफेक्ट म्हणतात, याला डोमिनो इफेक्ट असं म्हणतात. त्यामुळे हे संपूर्ण जीवन प्रभावित होतं. ऐके नाही. मग आता महाराष्ट्राची काय स्थिती आहे या परिस्थितीमध्ये बघा. जर कमी पाऊस पडला तर धरणामधील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने कमतरता निर्माण होईल. तुम्हाला माहित असेल तर कोयना धरण जे आहे ते ठणठण पडलेलं आहे, काहीच पाणी नाही आहे. आजपर्यंतच्या इतिहासात ते पडलं नव्हतं. महाराष्ट्रातल्या धरणामध्ये पूर्ण भयंकर मोठ्या प्रमाणात ठणठणाट पडलेला आहे. आता मला सांगा की अशा परिस्थितीमध्ये जर पाऊस नाही आला आणि पाणी नाही भरलं तर मग काय परिणाम होईल. पाणी तर जीवन आहे. 2 दिवस माणूस पाण्याशिवाय जगू नाही शकत. बरोबर, मुंबई, पुणे, ठाणे आणि इतर शहरात पाणी टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये दुष्काळ जो आहे तो दिसायला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, आता बघा पेरण्या ज्या आहेत त्या आता मोठ्या प्रमाणात रखडतील आणि जर पेरण्या नाही झाल्या तर सामान्य शेतकऱ्याचं जीवन कसं जगेल, तो कसा पोट भरेल. भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे. दुबार पेरणीचं जे संकट आहे तेही निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यावरच याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पडू शकतो. आता तुमच्यासाठी परिस्थिती जी आहे ती कशी असेल बघा. तुम्ही काय केलं पाहिजे, तर पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. प्रत्येक थेंबाचा तुम्ही वापर केला पाहिजे. रेन हार्वेस्टिंग सिस्टम जे आहे ते तुम्ही ऍक्टिव्ह केलं पाहिजे घरी. उष्णतेपासून बचाव केला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पहा घाईघाईने किंवा पावसात पेरणी करू नका. जे शेतकरी आहे थोडा पाऊस आला की तुम्ही पेरणी करायला जाल तर तुम्ही थांबा. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय आणि कृषी विद्यापीठाने तुम्हाला जोपर्यंत सूचना देत नाही तोपर्यंत तुम्ही पेरणी जी आहे ती पेरणी थांबवली पाहिजे. त्यानंतर कमी कालावधीची आणि कमी पाण्याची पिकं तुम्ही यावेळेस निवडणं गरजेचं आहे.
जर तुम्ही जास्त पाण्याची पिकं जर निवडली ऊसासारखी तर प्रॉब्लेम निर्माण होईल. तुम्ही आता पल्सेस सारखी जी पिकं आहेत ते तुम्ही उडीद, मटकी, मूग यासारखी पिकं जी आहेत ती लावली पाहिजे. यंदा जास्त पाणी लागणाऱ्या पिकाऐवजी कमी पाणी आणि कमी दिवसात होणारी पिकं तुम्ही लावली पाहिजे. आंतरपीक जे आहे एकच पीक न घेता आंतरपीक घेतलं पाहिजे, कारण एक जरी गेलं तरी दुसरं शिल्लक राहील. आर्थिक सुरक्षेसाठी पीक विमा तुम्ही नक्की काढला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांनी काढला पाहिजे. जर तुम्ही पीक विमा काढला तर तुमचं जे नुकसान झालं ते गव्हर्नमेंट भरून देईल, कंपन्या भरून देईल. ठीक आहे. निसर्गाचा लहरीपणा कधीही टाळता येत नाही. माणूस जो आहे तो निसर्गासमोर झिरो आहे. माणसानं किती ताकद लावली तो निसर्गावर विजय मिळवू शकत नाही, कारण माणसाची तेवढी ताकद नाही. एका शब्दात सरळ सांगतो, माणसाची तेवढी लायकी नाही. निसर्ग अनंत आहे, अमर्याद आहे आणि माणसाने निसर्गासोबत पंगा घेण्याचा प्रयत्न करू नये. आणि म्हणून तुम्ही हे ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. राज्य शासनाने या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन केला आहे. ठीक आहे. त्यामुळे योग्य नियोजन ही संकटावरची सर्वात महत्वाची इम्पॅक्टफुल गोष्ट जी आहे ती असणार आहे. 2024 मध्ये फक्त ट्रेलर होता, आता पिक्चर दिसेल तुम्हाला 2027 मध्ये. खतरनाक काम असणार आहे. हे जे चित्र तुम्ही पाहताय हे आपल्या देशात तुम्हाला पाहायला मिळेल आता. समजलं? जीवनशैली बदलण्याची वेळ आहे. निसर्गासोबत जर खेळ थांबवला नाही, जंगलं तोडली नाही, काही विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी जंगलाचा बळी दिला नाही, तर ह्या परिस्थितीवर आपण मात करू शकतो. समजला? म्हणून जंगलाशी खेळणं थांबवलं पाहिजे. झाडं हीच आपल्याला वाचवू शकतात. आपण मूकदर्शक बनून राहण्याऐवजी या महाविनाशाचा सामना करण्यासाठी आता आपल्याला कंबर जी आहे ती कंबर कसावी लागेल. नाही तर जगण्याची स्थिती जी आहे ती भयंकर वाईट होणार आहे. आलं का लक्षात? येस. आता काही महत्वाचे मुद्दे सांगतो. ठीक आहे. ते मुद्दे पहिले समजून घ्या. परिस्थिती दाखवत तुम्हाला. बघा, हे बघा, कोयना डॅमची परिस्थिती बघा कशी झालेली आहे. एक मिनिट बघा, ही कोयना डॅमची परिस्थिती झाली आहे, महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या धरणापैकी एक. आणि विचार करा की जर अजून पाऊस लांबला तर खतरनाक कहर तयार होईल. ठीक आहे. म्हणून तुम्ही जे उपाय सांगितलेले आहेत ते काळजीपूर्वक करा बरं का. कारण हा एल निनो इथून ऍक्टिव्ह झालेला आहे आणि पुढे तो पूर्णपणे ऍक्टिव्ह होणार आहे. त्यामुळे एक तर भयंकर पूर येईल. ठीक आहे. थोडा पाऊस पडेल, पूर येईल, पण मान्सून कमजोर असेल. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4ही महिन्यात तो कमजोर असेल. कठीण परिस्थिती आहे. मोठ्या मोठ्या शहरांना तर फार प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आपलं लेक्चर तुम्हाला आवडलं का हे मला सांगा. ओके. आणि जर तुम्हाला असेच लेक्चर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या लेक्चरला, आपल्या क्लासला, आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके. आणि जर तुम्ही 2027च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल, कंबाईनची तयारी करत असाल, तर आपण तुमच्यासाठी नवीन बॅच सुरू केलेली आहे. कंबाईनच्या जी परीक्षा आहे तो आता खूप मोठी कॅटेगरी बनली आहे. याच्यात खूप सारे पोस्ट जे आहे ते ऍड केल्या जाणार आहेत. त्यामुळे कंप्लीट बॅच आहे. प्रिलिम मेन्सची तयारी आम्ही करून घेतो. आपल्याकडे जबरदस्त टीम आहे महाराष्ट्रातली. टू दी पॉइंट शिकवतो, रिसर्च करून शिकवतो, जास्तीत जास्त एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने आपण शिकवतो. तसेच राज्यसेवा परीक्षेची तयारी करायची आहे, डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे, तर स्वराज 2.0 नावाची बॅच आहे. या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण डिटेल सिलेबस जो आहे तो शिकवणार आहे. पूर्ण डिटेल. महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम आपल्याकडे आहे. प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी आहे. त्यानंतर हे अधिकारी आहे ज्यांनी एमपीएससीतून स्वतः पोस्ट काढली आहे. हे डेप्युटी कलेक्टर आहे, हे क्लास 1 ऑफिसर आहे, हे PSI होते, हे STI होते. दोन्ही पोस्ट यांनी सिक्युअर केलेल्या आहेत. तर हे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, प्रॉपर मेंटरशिप देणार आहे आणि तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे, इथून तर पोस्ट कशी काढली पाहिजे इथपर्यंतच तुम्हाला गायडन्स देणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या बॅचेस आहेत त्याला तुम्ही जॉईन करू शकता. तुम्ही लाईव्ह क्लास करू शकता. लाईव्ह नाही करू शकला तर रेकॉर्डेड क्लास जे आहे ते तुम्हाला ऍज इट इज अवेलेबल आहेत. ठीक आहे.
त्यामुळे यातल्या कुठल्याही बॅचला तुम्हाला एनरोल करायचं असेल तर माझा हा मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. ठीक आहे. येस, हा माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. हा व्हॉट्सअप नंबर पण आहे. ठीक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट तर मिळेलच, पण तुम्हाला अधिकारी बनण्यासाठी प्रॉपर गायडन्स सुद्धा मिळेल. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.